ही गावरानी लसणाची चटणी जेवताना जर ताटात असेल ना तर एक नाही 4 पोळ्या जास्त खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। बऱ्याचदा भाज्या काय करावं हे सुचत नाही, अशा वेळी ही चटणी पटकन तुम्ही बनवून जेवणाची चव वाढवू शकता। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चटणी खूप आवडते। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। तर लसणाची चटणी बनवण्यासाठी मी इथं साधा लसूण न घेता हा गावरानी लसूण घेतला आहे, कारण याला साध्या लसणाच्या तुलनेने चव खूप जास्त असते। तर एक पाकळी मी तुम्हाला दाखवते। याचा रंग हलकासा गुलाबी रंग असतो, म्हणजे हा गावरानी लसूण असतो। तर चटणी बनवण्यासाठी मी इथे जवळजवळ लसणाच्या 20 ते 25 पाकळ्या घेणार आहे। ही चटणी एकदा जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवली तर आरामात 8 ते 10 दिवस टिकते। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। तर इथे लसूण आता मी चांगला सोलून घेतला आहे आणि त्याला आता मी मिक्सरमध्ये बारीक न करता असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे, कारण मिक्सरपेक्षा असं ठेचलेल्या लसणाची चटणी खूप छान होते। तर आता लसूण ठेचून तयार आहे। याच्यामध्ये आता मी टाकणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि थोडासा पाव चमचा हिंग। आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता। आता सर्व जिन्नस चटणीसाठी लागणारे याच्यामध्ये टाकले गेले आहेत। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता चटणी तळून घेऊया। यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल हलकंसं गरम करून घेतलं आहे। गरम तेलामध्ये आधी फोडणीला जिरं घालायचं आहे 1 चमचा। जिरं तडतडले की लगेच याच्यामध्ये आता आपण तयार केलेली चटणी घालूया। तर चटणीमध्ये ऑलरेडी सर्व जिन्नस टाकले गेले आहेत, त्यामुळे आता यात काही टाकायचे नाही। हवं तर बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता चटणी मी छान मस्त खमंग अशी तळून घेतली आहे। गॅसची फ्लेम मी आता बंद करते। तर तयार आहे आपली मस्त गावरानी लसणाची चटणी। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा।